हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर मला आज माझ्या किचन ट्रॉलीची डीप क्लिनिंग करायची आहे. तर मी काय करणार आहे, किचन ट्रॉलीजमध्ये माझे जेवढे काही भांडे आहे ते सगळे भांडे मी एका बेडशीटवर काढून घेणार आहे, जेणेकरून मला सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या मिळतील आणि मी सगळ्या ट्रॉल्यांची क्लिनिंग व्यवस्थित करू शकेल. मी दिवाळीलाच पूर्ण ट्रॉलीची क्लिनिंग केली होती. म्हणजे डीप क्लिनिंग जी आहे ती मी दिवाळीच्या वेळेस पूर्ण केली होती. ऑइलिंग वगैरे सगळं मी ट्रॉलीला केलं होतं आणि तेव्हापासून मी ट्रॉलीची डीप क्लिनिंग केलीच नाही. फक्त मी मागे एकदा व्हिडिओ केला होता ट्रॉली क्लिनिंगचा. तो फक्त वर फक्त मी त्या ट्रॉलीमध्ये जे पेपर टाकले आहे ते ट्रॉली जे पुसून त्यामध्ये पेपर टाकले होते. डीप क्लिनिंग काही मी केली नव्हती. तर त्यासाठी म्हटलं आज करूया. तर डीप क्लिनिंग जर करायची असली तर काय करावं लागते मैत्रिणींनो, सगळे भांडे जे आहे ते बाहेर काढावं लागतं, जेणेकरून सगळी आपल्याला स्पेस मिळेल आणि आपण व्यवस्थित क्लिनिंग करू शकू. आणि त्याच्यासाठी वेळ पण लागतो. 1 ते 1.5 तास मला ही डीप क्लिनिंग करायसाठी माझा गेला आणि व्हिडिओ पण एवढा लाँग झाला. मी खूप प्रयत्न केला फास्ट फॉरवर्ड करायचा, पण काही केल्या आणि काही ज्या डिटेल्स आहे त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी जास्त फास्ट फॉरवर्ड करायला थांबवून दिलं. म्हटलं आजचा व्हिडिओ होईल मोठा, होऊ द्या, पण एकदा आपण डिटेलमध्ये आपल्या ट्रॉलीमध्ये कसे भांडे अरेंज केले आहे, कशाप्रकारे ठेवतो, कसं एवढ्या छोट्या किचनमध्ये, छोट्या ट्रॉलीमध्ये मी मॅनेज करते. मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं, तुमच्याशी शेअर करायचं होतं. म्हणून मी थोडा मोठा व्हिडिओ केला, पण जे आहे डिटेल सगळं ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे. माझं जे किचन काउंटर टॉप आहे, काउंटर टॉपला बरोबर 6 ट्रॉल्या तिथे मावल्या आहे. तर 6 ट्रॉल्यांमध्ये बरोबर माझे भांडे मावतील एवढं स्पेस आहे आणि बरोबर सगळं माझं मॅनेज होते. कारण जर थोडेसे पण भांडे जर मी वाढवले, मोठे भांडे आहे ते मावत नाहीच इथे. तर कुठे इथे असं काही आहे ना की वर आपण काही ठेवू शकू, काहीच नाही आहे. तर त्याच्यामुळे मला जे काही आहे ते भांडे मला इथेच ठेवावं लागते आणि थोडे पण मोठे भांडी जर मी घेते म्हटलं तर या ट्रॉलींमध्ये अजिबात बसत नाही. आणि जे काही माझ्याजवळ मोठे भांडे किंवा एक्स्ट्राचे भांडे होते, जसा इडलीचा कुकर आहे आणि एक एक्स्ट्रा कुकर होता आणि एक माझ्याकडे असं मोठं असं टोपलं होतं गहू वगैरे ठेवायला, ते लागतं कधी-कधी. तर ते मी सगळं बेडमध्ये ठेवला. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला माझा संसार मी दाखवत आहे. एवढ्यामध्ये मी सगळं मॅनेज करते. कसं आहे मैत्रिणींनो, आपण रेंटनी राहतो, ठीक आहे, आपण घेतो आपल्या सोयीनुसार. आता याच्यापेक्षा पण कमी माझ्याकडे भांडे होते, पण आता वेळेनुसार खूप चेंजेस झाले आणि वेळेनुसार एक भांडं त्याच्यामध्ये ॲड होत आलं. तुम्ही बघू शकता ह्या 6 ट्रॉल्या आहे. ह्या 6 ट्रॉल्या पण मी तुम्हाला ओपन करून दाखवल्या आहे. तर मी याची 1 बाय 1 आता क्लिनिंग करणार आहे. तर पहिले काय करणार आहे मी, हा जो ब्रश आहे टूथब्रश, याने मी सगळं साईड ज्या आहे त्या सगळ्या घासून घेणार आहे. ह्या ट्रॉल्या मी बाहेर काढून घासणार नाही आहे, कारण ह्या ट्रॉल्या थोड्या जाम आहे आणि एकदा काढल्या तर लागायचं याचं खूप प्रॉब्लेम होतात. त्याच्यासाठी मग मला हृदयाच्या पप्पांची मदत लागते आणि आता ते तर काही घरी नाही आहे आणि त्यांच्याकडे पण वेळ नाही आहे. आम्ही जेव्हा इथे राहायला आलो होतो तेव्हाच आम्ही ह्या ट्रॉल्या बाहेर काढून आम्ही त्या धुतल्या होत्या आणि एवढं तेव्हा खूप भारी गेलं ह्या ट्रॉल्या लावायसाठी. कारण रेंटनी जेव्हा आपण राहतो तर सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळेल असं नसतं. काही गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतात, काही गोष्टी यूज करून खराब होतात, जाम होतात. तर मी तेव्हा पण आली होती, तेव्हा पण थोडा प्रॉब्लेम गेला ट्रॉलीमुळे, उघडत नव्हत्या, लागत नव्हत्या. तर मी आता क्लिनिंग ठेवते, व्यवस्थित साफ ठेवते, त्याला ब्रशनी वगैरे साफ करत राहते, त्याच्यातली धूळ वगैरे सगळं काढते. त्या ट्रॉलीला अशी कॉकरोचची अंडी अशी चिपकली होती सगळे, ते सगळे काढलं, सगळं स्वच्छ केलं. आता एक पण असा कॉकरोच नाही, किडा नाही, काहीच त्या ट्रॉलीजमध्ये नाही आहे. असं असते मैत्रिणींनो, आपण जेव्हा रेंटनी राहतो तर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होईल असं नसते. तर आपण त्याची तयारी ठेवायला पाहिजे की नाही, आपण ॲडजस्ट करू शकतो, मॅनेज करू शकतो. बाकी कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे मला इथे.
बाकी सगळं ठीक आहे, सगळं छान आहे आणि असं छान वाटते, इथे प्रसन्न वाटते मला या घरात. फक्त थोडा ट्रॉलीचा प्रॉब्लेम होता. तर आमच्या ओनर ज्या काकू आहेत त्यांनी एका ट्रॉलीवाल्याला ह्या ट्रॉल्या दाखवल्या पण होत्या. तर कसं आहे मैत्रिणींनो, छोटं जर काम असलं ना तर कोणी यायला बघत नाही छोट्या कामासाठी, आणि मोठं काम असलं ना तर लवकर असं आपल्याला ते कार्पेंटर वगैरे मिळतो एखादी छोटा-मोठा, आणि आपण क करू शकतो. पण नाही अवेलेबल झाला. ते जे दादा होते कार्पेंटर, त्यांना सगळे मोठे कामं असतात, तर त्यांना पण वेळ नाही भेटला. फक्त एकच गोष्ट आहे हे ताईंनो, या ट्रॉलीज ज्या आहे त्या यूज करून करून त्यांचे जे छर्रे आहे ते पडले आहे. तर त्याच्या जागी दुसऱ्या तिथे प्लेट्स ज्या आहेत त्या आपण ट्रॉली सरकवतो त्या एक्सचेंज करायच्या आहेत. ते आता आपण स्वतः करू शकत नाही. जे ट्रॉलीचं काम करतात तेच करू शकणार आहे, आणि आमचे जे ओनर आहे त्यांचा पण यामध्ये काही दोष नाही. त्यांना जर कोणी कार्पेंटर अवेलेबल मिळत नाही आहे तर मग ते आपण काय करू शकते. तर त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करणं सुरू आहे, आणि जोपर्यंत ॲडजस्ट होते तोपर्यंत ॲडजस्ट केलं पण पाहिजे. असं नाही आहे की लगेच आपण म्हटलं आणि तोंडातून काढलं आणि लगेच असं झालं, असं होत नाही. तर या ब्रशनी काय होते मैत्रिणींनो, सगळी जी धूळ आहे किंवा जाळं वगैरे आपल्या ट्रॉलीजला लागलं आहे ते सगळं निघून जातं. फक्त ही जी खालची जी ट्रॉली आहे ही इझिली निघून जाते आणि इझिली लागते. ही ट्रॉली खूप फ्री आहे, आणि काढताना लावतानाचा आवाज पण होत नाही. आधी ट्रॉलीजचा आवाज होत होता, तर मी आता ट्रॉलीजमध्ये तेल लावणं सुरू केलं आहे, त्याच्यामुळे आवाज होणं बंद झालं आहे. नाहीतर एवढा आवाज होत होता, काही समजत नव्हतं काय करायचं. हृदयाचे पप्पा म्हणत होते सकाळी जेव्हा मी टिफिन करायला उठत होती, "तू ट्रॉलीत भांडे ठेवत नको जात जाऊ. जे तुझं भांड्याचं टोपलं आहे त्याच्यामध्ये तू सगळे भांडे ठेवत जा आणि सकाळी त्याच्यातच स्वयंपाक करत जा." नाहीतरी माझ्याजवळ तेवढेच भांडे आहेत, त्याच्यातच स्वयंपाक करणे आणि परत तेच भांडे वापरणे. तर असं होत होतं मैत्रिणींनो. तर ही ट्रॉली आहे, ही पण एकदा काढली असती मी तर परत मला लावायचा प्रॉब्लेम असता, आणि एवढ्या भारी ट्रॉल्या आहेत या, खूपच भारी. असं एक जण उचलू शकत नाही. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हाच आम्ही खाली उन्हात नेऊन ठेवलं होतं ना, तर आम्हाला खूप असं भारी गेलं. खूप असं हेवी वेटेड आहे ते. तर त्याच्यामुळे पण ते चॅनल खराब झाले असेल हेवी वेटमुळे. तर मी काय केलं, ह्या ब्रशवरच खोबरेल तेल घेतलं. आपण आपल्याकडे मशीनचं तेल अवेलेबल असेल, जे आपण शिलाई मशीनमध्ये लावतो, असते प्रत्येकाकडे. तर ते तेल टाकलं तर एकदम बेस्ट आहे खोबऱ्याच्या तेलापेक्षा. पण माझ्याकडे ते तेल नव्हतं. मी मागे पण एकदा हेच तेल टाकलं, तर माझ्या ट्रॉल्या चालल्या, आणि जर मला असा काही प्रॉब्लेम वाटला तर मी ती ट्रॉली साफ करून परत त्याला ऑइलिंग करते. हा ब्रश मी असा ठेवते. जर तुम्हाला हा ब्रश ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तुम्ही फेकू पण शकता. कारण आपल्याकडे खूप सारे असे ब्रश पडले असते. त्याचा आपण उपयोग कधी पण करू शकतो, आणि उपयोगाला येतात. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहे ना, जर आपण ठेवल्या जपून तर आपल्याला उपयोगाला येतात. तर जर हाताने कापसाच्या बोळ्यांनी पण आपण लावू शकतो, पण ते थोडं तेल सांडायची शक्यता आहे आणि पूर्ण लागायची शक्यता आहे, आणि असते. सांडायची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे आपण काय करायचं, ब्रशवर घेऊन जर असं तेल लावलं जिथे-जिथे ते फिरतात, ज्या ट्रॉल्या जिथून फिरतात आणि आतमध्ये जायला मदत होते, मूव्हमेंट व्हायला मदत होते, तिथे जर आपण ब्रशच्या साहाय्याने आपण ट्रॉलीला खोबऱ्याचं तेल किंवा मशीनला जे तेल लावतो ते जर आपण टाकून घेतलं ना, तर एकदम मस्त आपल्या ट्रॉल्या चालतात. काही आवाज येत नाही, आवाज वगैरे काही होत नाही, आणि एकदम स्मूथली आपलं काम होते. तर माझ्याकडे तर काही ट्रॉलीवरचे जे लायनर असतात ते तर काही आहे नाही, आणि न्यूजपेपर मी टाकत नाही. ते अशामुळे की न्यूजपेपर पटकन ओलावा धरून ठेवतो, आणि ओलावा धरून ठेवल्यामुळे ते श्रिंक होतात, फाटायला लागतात, आणि त्याच्यामुळे त्या वासामुळे कॉक्रोचेस वगैरे पण अट्रॅक्ट होतात. तसं पेपर पण टाकायला नाही पाहिजे. पेपरमुळे पण कॉक्रोचेस ते अट्रॅक्ट होतात. कोणतं पण पेपर किंवा खरडा झाला किंवा बॉक्स झाले जे आपल्याला पार्सलमध्ये येते, त्याच्यामुळे पण कॉक्रोच वगैरे आपल्या घरात जर जास्त बॉक्स असतील त्याच्यामुळे कॉक्रोच ते किडे जास्त अट्रॅक्ट होतात. पण मी आता आली तेव्हापासून पेपरच टाकत आहे. माझं काही मॅनेज होत नाही आहे बाहेर जाऊन लायनर वगैरे विकत घेणं, कारण हृदयानं प्रत्येकच गोष्टीमध्ये चिडचिड तिची सुरू असते. बाहेर गेला तर कसं थोडक्यात शॉपिंग आटपवून मला घरी यावं लागतं. डिटेल काही शॉपिंग होत नाही. तर या ट्रॉलीमध्ये माझं जी पीठ आहे पोळ्या करताना लावायची ती, आणि एक चपातीचा डब्बा माझा, आणि एक मसाला डब्बा, आणि जे कप आहे चहाचे ते सगळे मी या ट्रॉलीमध्ये ठेवते. आणि सिरॅमिकच्या माझ्या काही वाट्या आहेत त्या मी हाताशी ठेवते, जेणेकरून मला कधी पण त्याचं काम पडलं तर मी त्या सिरॅमिकच्या वाट्या घेऊ शकेल. जर दुसरीकडे वर वगैरे ठेवलं तर त्या कधी कामातच येत नाही. दुसरी जी माझी ट्रॉली आहे तिचे मी सगळे चम्मच वगैरे माझा
कटलरी सेक्शन आहे. तर तिथे मी जे सगळे मोठे चम्मच, वरण घोटायची रई आणि जो जो आपला चिमटा असतो पोळ्या वगैरे शेकायचा तो आणि किसनी हे ते सगळे मी मोठ्या सेक्शनमध्ये ठेवते. परत मग त्याच्यापेक्षा छोट्या चमच्यांचा सेक्शन आहे आणि मग सर्वात छोटा सेक्शन तो पुढे ठेवतो हाताशी सर्वात छोटा आणि चाकू, लायटर आणि जी पिलर असते आपलं आलू छिलायचं ते मी समोर ठेवून घेते आणि हा जो असा मोठा असा एक कप्पा आहे त्यामध्ये बरीचशी जागा आहे. आधी मी तिथे पण चम्मच ठेवायची, पण आता तिथे मला हाताशी वाट्या मी तिथे ठेवून घेते. हृदयाने कधी पण काही मागितलं किंवा मुरमुरे काही खाऊ वगैरे मागितला तिथून वाटी घेऊन मला तिला देता येईल, त्यामुळे मी हाताशी असं ठेवते. तर 2 वरच्या ज्या ट्रॉल्या असतात त्या नेहमी मला पटकन लागणाऱ्या वस्तू मी तिथे ठेवते. तर ही खालची जी ट्रॉली आहे इथे मी सगळे स्टीलचे डबे आहे एक्स्ट्राचे ते तिथे ठेवते आणि देवपूजेचे जे माझे भांडे आहे ते मी तिथे ठेवते. आणि ह्या ज्या थोड्या प्लेट वगैरे आहे मला रोज लागतात, ह्या रोज उपयोगी येणाऱ्या माझ्या छोट्या प्लेट आहे तर मी तिथे ठेवते. डबे वगैरे माझे तिथे राहून जाते. आणि ही ट्रॉली आहे ही थोडी जास्तच जाम होती. आता ती खूप तिच्यावर तेल वगैरे लावून ती साफ वगैरे करून ती आता खूप चांगली चालत आहे. पण मी खूप कमी उघडते, त्यामुळे मी इथे काय करते जे माझे मिक्सरचे पॉट आहे ते मी खूप कमी वापरते. एक मसाल्याचा पॉट आहे तो जास्त यूजमध्ये येतो आणि हे ज्यूसचे पॉट आहे हे फार कमी उपयोगाला येतं. माझ्याकडे छोटं ज्युसर आहे त्याच्यामध्ये मी ज्यूस वगैरे काही शेक वगैरे बनवायचा असला तर त्याच्यावर मी करत असते. तर याचं काही मला उपयोगी पडत नाही, एवढं मोठं मी पसारा काही काढत नाही. आणि माझे देवपूजेचे वगैरे जे कापड आहे ते मी असे हाताशी इथेच ठेवून देते, जेणेकरून मला देवपूजा करताना तिथेच मला ओट्यावर देव वगैरे धुवावं लागतं तर मी तिथूनच कापड वगैरे घेऊन तिथेच मी पूजा करू शकते. आणि हा जो माझा कप्पा आहे खालचा तिथे माझा एक छोटा तांदूळाचा डब्बा असतो. वरण भात लावायच्या वेळेस तिथूनच मी तांदूळ वगैरे घेऊन लावू शकेल. आणि खाली त्याच्या पुढेच मी गंज आणि माझी पोळ्या ठेवायची चाळणी आणि काही गंज एकामध्ये एक ठेवून मी तिथे ठेवत असते. आणि बरेचसे भांडे मी आता घासले आहे आणि ते भांडे मी गॅलरीमध्ये ठेवले आहे. ते तोपर्यंत एअर ड्राय होतील तोपर्यंत माझे आता दुसरे स्वयंपाकाचे भांडे निघतील. कारण आता हा दुपारचा वेळ आहे तर दुपारच्या वेळात मी ट्रॉली क्लिनिंगचा व्हिडिओ करत आहे. कारण सकाळच्या वेळेत नाही होत मॅनेज, सकाळी थोडे जास्त कामे राहतात. हृदयाचं पण थोडं चारून देणं हे ते स्वतःच्या हाताने खात जरी असली ती तर तिच्यावर थोडं लक्ष द्यावं लागतं, खेळावं लागतं तिच्याशी. तर मग मी हे जो आहे माझा ही जी ट्रॉली आहे सर्वात खालची आणि सर्वात लास्ट तिथे मी सगळे ताटं ठेवते. जे मोठे ताटं आहे ते परात वगैरे ज्याचं मला कधी कधी काम पडते ते मी मागे ठेवते आणि जे छोटे आहे प्लेट वगैरे ते पुढे ठेवते. आणि हे जे 2 लोटे आहे स्टीलचे हे मी ठेवायला विसरली होते. हे लोटे पण माझे याच ट्रॉलीमध्ये राहतात. तावा, पोळपाट, बेलणं हे सगळं माझं या छोट्या ट्रॉलीमध्ये राहतं. आणि काही भांडे माझे जे भांड्याचं टोपलं आहे त्यामध्ये राहतं. कारण माझ्याकडे जास्त भांडे नसल्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्ये मॅनेज होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता माझा सिंक एरिया किती घाण दिसत आहे, किती तिथे पसारा झाला आहे. किती पण साफ केलं ना तर सिंक एरिया जो आहे काही पण आणून तिथे कोंबल्या जात असल्यामुळे हा सिंक एरिया नेहमी माझा क्लटर्ड दिसतो. किती पण साफ करा आणि किती पण नीटनेटकेपणा ठेवा. मला हे ज्या पॉलिथिन्स आहेत ह्या आता हृदयाचे पप्पा काही पण येताना घेऊन येतात, कधी फ्रूट्स, कधी भाजी, कधी दूध वगैरे, तर एक त्यांना प्लास्टिकची पिशवी मिळतेच. तर असं करता करता एवढं सारं प्लास्टिक जमा होतं त्याचं काय करू काही समजत नाही. तर मी काय करते जे जे प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये मी ओला कचरा जमा करत असते आणि सुक्या कचऱ्यासाठी डस्टबिन बॅग मी मोठ्यावाल्या बोलवत असते. तर इथचं पण मी क्लीन केलं आणि इथे एक मी मिक्सर ठेवते समोर आणि सगळे जे माझे क्लिनिंगचे आहे जसं फिनाईल झालं, कॉलिन, फिनाईल आणि निरमा वगैरे एक्स्ट्रा, हँडवॉश, विम जेलचं एक्स्ट्रा सगळे मोठे जे पाऊच आहे ते सगळं मी इथे ठेवत असते, जेणेकरून मला हाताशी इथूनच वर सगळं रिफिल करता येईल आणि ते व्यवस्थित परत तिथेच ठेवता येईल. वर वगैरे ठेवलं तर मग परत मला काढायचा आणि ठेवायचा परत एक जास्तचं काम लागतं, त्याच्यामुळे मी इथेच ठेवते. तुम्ही बघू शकता किती सारे पॉलिथिन इथे जमा झाले आणि हृदया पण तिचं पण सुरू असते. मी जसं केलं तिचं पण सुरू आहे. काय करायचं काही तिला काही कळत नाही आहे, पण ती पण तिकडे तिचं करत आहे. तर ह्या सगळ्या मी पॉलिथिन आहे त्या सगळ्या व्यवस्थित घड्या करून ठेवल्या आणि ज्या मला उपयोगाच्या नव्हत्या, ज्या खराब होत्या, थोड्या काही कामाच्या नव्हत्या, त्या सगळ्या मी फेकून दिल्या. ठेवून काही उपयोग नाही. आणि ह्या ज्या डांबर गोळ्या आहे त्या मी सगळ्या तीनही जे माझे कप्पे आहे
त्या कप्प्यांमध्ये मी एक एक करून ह्या डांबरच्या गोळ्या मी टाकून देत असते, जेणेकरून कॉकरोच, किडे काही पण येणार नाहीत. बोरिक पावडर वगैरे पण आपण टाकू शकतो, पण बोरिक पावडरपेक्षा मला हे बेस्ट वाटते. आणि आता माझं किचन ट्रॉली सगळं जेवढं पण आहे तेवढं सगळं अरेंज झालं आहे. खूप छान वाटत आहे. आता अरेंज झालं म्हटलं आता काही टेन्शन नाही बरेच दिवस. तर आता कॉलिननी बाहेरचं पण पुसून घेते. एकदा जर क्लीन केलं तर महिनाभर टेन्शन नाही. फक्त महिनाभर हात वगैरे मारून किंवा आपला जो साधा स्प्रे आहे व्हिनेगरचा त्याने पण मी पुसतच असते. एवढं काही घाण होत नाही. तर एकदा सगळे जे डाग वगैरे लागले आहे तेलकट वगैरे ते सगळं मी पुसून घेतलं. तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी थोडा दुपारचा चहा कमी केला आहे. त्याचं कारण हे की हृदया पण चहा मागते, तर त्याच्यामुळे मी दुपारचा चहा कमी केला आहे. आणि हृदयासाठी मी दही देत असते. तिने असं काही चहा वगैरे मागितला, दूध ती पीत नाही तर दही देत असते. तर काउंटर टॉपवर बसून ती दही खात होती, तर तिच्या हातातून ती वाटी खाली पडली, घसरली ती. तर वाटी खाली पडली तर सगळं जे दही आहे ते सगळं ट्रॉलीजवर उडालं. त्यामुळे ना सगळ्या ट्रॉलीजवर चिकट सगळं उडालं होतं आणि ते डागं पण निघत नव्हते. तर मी एकदा ओल्या कापडाने पुसलं आणि आता सगळं कॉलिननी पुसून घेत आहे, जेणेकरून काही पण चिकटपणा असेल तो निघून जाईल. ट्रॉलीज माझ्या पुसून झाल्या आणि ट्रॉली सगळ्या ऑर्गनाईज झाल्या आहे. आता एकदा झाडून घेते, कारण आता ट्रॉलीज क्लीन केल्या म्हटलं तर सगळं इकडे तिकडे कचरा धूळ सगळी उडाली आहे. तर काल एका ताईंची मला माझ्या वॉटर फिल्टरविषयी थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे होती त्यांना, तर म्हटलं आज त्यांना वॉटर फिल्टर दाखवून देऊया. तर तुम्ही बघू शकता माझ्या किचनमध्ये वॉटर फिल्टर फायनली लागलं आहे. तर हे वॉटर फिल्टर ते 8,000ला म्हणत होते, पण थोडं बार्गेनिंग वगैरे केलं तर त्यांनी घरपोच जे आहे लावून वगैरे 7-7.5मध्ये त्यांनी आम्हाला लावून दिलं. चांगलं आहे, लोकल कंपनीचं आहे पण चांगलं आहे. जसं आम्हाला पाहिजे होतं तसं त्यांनी लावून दिलं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्लॉग व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय.